पुणे नाशिक महामार्गावर गेल्या 5 ते 7 तासापासून मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. कारण की या ठिकाणी पाहतो की 10 ते 12 किलोमीटरपर्यंत ज्या वाहनाच्या रांगा आहेत त्या रांगाला गेल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे पुणे आणि नाशिक या दोन शहरांना जोडणारा हा जो महत्त्वाचा मार्ग आहे, हा मार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झालेली पाहायला मिळते. त्यासोबत काही वाहनं खड्ड्यातसुद्धा गेलेली आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे ही वाहनं अडकल्यामुळे अजूनसुद्धा या परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी खरं तर एकंदरीत पाहायला मिळते. अपुरा पोलिसांचा बंदोबस्त, त्यासोबत या परिसरामध्ये असलेली जी सिग्नलची सुविधा आहे ती बंद अवस्थेत असल्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यासोबत या ठिकाणी असलेली जी औद्योगिक वसाहत आहे त्या वसाहतीमधील अनेक जे कामगार आहेत ते कामगारसुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आपल्याला पाहायला मिळतं. अनेक प्रवासी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत. आपल्यासोबत काही नागरिक आहे. नक्की काय परिस्थिती आहे? कारण पुणे नाशिक महामार्गावर जी वाहतूक कोंडी ती नित्याची ठरली आहे. हो, हे रोजच चालू आहे. इथं जे खड्डे रस्त्याचे काम व्यवस्थित झालेले नाही आहेत आणि मध्येच रस्ता खांदतात, नाले वगैरेचे कामं सांगून आणि परत व्यवस्थित काम करत नाहीत. त्याच्यामुळे रोजचा त्रास आहे. 2 महिने झाले कमीत कमी हाच त्रास चालू आहे. नागरिकांना सहन करावं लागत आहे. 2 महिने त्रास सहन झाला. मात्र एकंदरीत काय परिस्थिती आहे? कारण की पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना अनेक नागरिकांना, प्रवाशांना आणि जे कामगार वगैरे आहेत त्यांना करावं लागतो. चाकणमध्ये या ट्रॉफिक वाहतूकमुळं या गावकऱ्यांना एवढं म्हणजे त्रास होतोय. जवळजवळ नाशिक फाट्यापासून तर इकडं खेडमंचरपर्यंत एक अर्धा तासाचा जो वेळ आहे तिथं कमीत कमी 2 ते 3 तास वेळ लागतोय. आणि कोणाचं दुःख असेल, सुख असेल तर कुठलाच माणूस टायमिंगमध्ये जाऊ शकत नाही. कारण एवढी ट्रॉफिक आहे. ही ट्रॉफिक कधीच कमी होत नाही. रात्री 2 जरी वाजले तरी ही ट्रॉफिक कधीच कमी होत नाही आणि याच्यापासून खूप लोकांना त्रास आहे. कारण रस्ता तुम्ही पाहिला ना की एक हातभर सुद्धा रस्ता असा नाही की व्यवस्थित आहे. जिथं ना जिथं तुमचे असे रस्ते आहेत गालापेक्षाही मऊ आहेत. पण इथं आम्हाला कमीत कमी खरबुडे रस्ते द्या, पण कमीत कमी चांगले रस्ते द्या, जेणेकरून आमचा जो प्रवास आहे तो सुखाने झाला पाहिजे. हेच मला म्हणायचं, दुसरं काही नाही आहे. काय सांगशील एकंदरीत ज्या पद्धतीने वाहतूक कोंडीचा सामना तुम्हाला करावा लागतोय? अनेक प्रवासी यामध्ये अडकतात. 2 वर्ष झाले. ह्या 1.5 तास लागतोय. चाकण, तळेगाव चौक, आंबेडन चौक, आंधी फाटा, खड्डे, एवढे खड्डे. आणि दर महिन्याला चाकण आंबाडीचे बंधून 400 कोटी महसूल सरकारला जातोय. पण इथं कंपन्या बाहेर जायला लागल्या, पण सरकारला अजून जाग येत नाही या खड्ड्यामुळं. आणि इथून समजा मला आता आंधी फाटा जायचंय, आता अर्धा पाऊण तास 5 किलोमीटरसाठी लागतोय. आणि हे कायमचीच बोंब आहे. चारही रस्ते जाम आहे टोटल. म्हणजे इथून ह्या चौकात जरी जायचं म्हणलं वैताग येतोय मग अक्षरशः माणसाला. एवढी माणसं म्हणजे जनता खूप त्रस्त झालेली आणि सरकार याच्याकडे काही ऍक्शन घ्यायला तयार नाही. नक्की जनता त्रस्त झालेला आपल्याला पाहायला मिळतं. कारण एकंदरीत पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीचा सामना अनेक नागरिकांना करावा लागतोय. त्यासोबत जी वाहनं आहेत ती वाहनं अडकलेली एकंदरीत पाहायला मिळतं. आणि अपुरा पोलिसांचा बंदोबस्त असेल, त्यासोबत अनेक वाहन चालक असतील, दुचाकी स्वार असतील, ते सुद्धा या ठिकाणी अडकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्यासोबत काही दुचाकी स्वार आहे. दादा, काय सांगसान मला एकंदरीत ज्या पद्धतीने पाहतो की खरं तर जी वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडी होतीये. आपल्यासोबत काही नागरिक आहेत. काय सांगा दादा एकंदरीत ज्या पद्धतीने ट्रॅफिक कोंडी होतीये, ही पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे. मात्र गेल्या 5 ते 6 तासापासून या ठिकाणीच्या ज्या वाहतूक कोंडी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकंदरीत पाहतो की काय सांगाल नक्की एकंदरीत? आळंदी फाट्यापासून चाकणपर्यंत 3 तास लागले. ही जर प्रशासनाचं असं असेल तर सर्वसामान्य माणसाने काय करायचं? त्या पद्धतीने पाहिलं की खरं तर 5 किलोमीटरसाठी जवळजवळ 3 तासाचा वेळ लागला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यामुळे जे नागरिक असतील, प्रवासी असेल, वाहन चालक असेल, मात्र यांच्यामध्ये एक संतापाची लाट आपल्याला पाहायला मिळतं. मात्र ही वाहतूक कोंडी केव्हा सुटणार असाही सवाल या ठिकाणी जे वाहन चालक आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे अभिजित सर, मी सुनील तिकडे, TV9 मराठी, चाकण, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.